नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वप्रथम स्वागत। आणि खरोखर जे दुधाचे जनावर आहेत, म्हैस असेल किंवा गाय असेल, तर त्याच्याकडे आपण विशेष प्रकारे या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे। तर तीच चुकी आमच्याकडून झाली होती। म्हशीचं इतक्या जातवान म्हशी असून सुद्धा त्यांच्याकडे थोडंफार दुर्लक्ष झाल्यामुळे झालं काय की अगदी 2 ते 2.5 लिटर दूध ही म्हैस द्यायला लागली। तर त्याच्यात काय आमच्याकडून चुकी झाली तर ती मी पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते। तर बघा, इकडे म्हशीकडे थोडंफार दुर्लक्ष झाल्यामुळे काय झालं की म्हशीचं टेम्परेचर आणि कॅल्शियम दोन्हीसुद्धा कमी झालं आणि त्याच्यामुळे म्हैस अगदी 7 ते 8 लिटर दूध देणारी म्हैस 2.5 लिटरच या ठिकाणी दूध द्यायला लागली। त्यामुळे खूप असे दवाखानेसुद्धा करावे लागले, महागडे दवाखाने केले। परंतु नंतर काही आम्हाला लोकांनी सल्ला दिली की ज्यांच्याकडे खूप असे दुधाळ जनावरं आहेत, खूप तबिलेसुद्धा आहेत, तर त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने जर तुम्ही म्हशीच्या आहारामध्ये जर बदल केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल। आणि तेच या ठिकाणी घडून आलं। तर तेच आम्ही ट्रिक्स वापरून या ठिकाणी जो म्हशीच्या खाद्याकडे थोडंफार लक्ष दिलं। तर पहिले तर खूप वेळेस डॉक्टरची सुद्धा आम्ही ट्रीटमेंट घेतली, तर 5 ते 10 हजार रुपये त्या ठिकाणी खर्च आला। तर त्यानंतर बघा, हे कोणतं आपल्याला धान्य ह्या दुधाळ जनावराला द्यायचं आहे। तर सोयाबीन घ्यायची आहे आपल्याला, आणि तांदूळ, गहूसुद्धा जास्त प्रमाणात घ्यायचे, मक्का, तुरीच्या डाळीचा चूर आणि ज्वारीसुद्धा घ्यायची आहे। तर आपल्याला राशनचे सुद्धा हे धान्य असले तर चालतात, नाहीतर मग घरी तर आपल्या शेतकऱ्याच्या नक्कीच असतात। तर म्हणून आपल्याला जास्त काही या ठिकाणी दवाखान्यात न जाता घरीच आपल्याला हे जे पौष्टिक आहार दुधाळ जनावरांसाठी बनवायचा आहे, तर ते मी तुम्हाला सांगते। तर ही जी ज्वारी आहे तर ती 5 किलो घेतली होती, आणि गहू या ठिकाणी 25 किलो, राशनचे चालतात, चुरीसुद्धा चालती, आपले कसं की जे खात नाही ते गहूसुद्धा चालतात। या ठिकाणी सोयाबीनसुद्धा 5 किलो घेतली आहे, तर डाळ्या पण चालतात, सोयाबीनसुद्धा चालते, आणि तांदूळसुद्धा राशनचे तांदूळ या ठिकाणी 5 किलो घेतले। आणि हे बघा, हा आहे तुरीच्या डाळीचा चूर, तुरीची डाळ किंवा गीरसुद्धा आपल्या शेतकऱ्याच्या घरी नक्कीच असतं, आणि 20 किलो या ठिकाणी घेतले आहे मक्का। तर मक्कासुद्धा आपल्याला हे धान्य जे आपण सर्व असे खमंग वाळू द्यायचे आणि नंतर चक्कीवर भरडून काढायचे। तर गव्हाचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं की 25 किलो गहू घ्यायचे, 20 किलो मक्का घ्यायची आहे, आणि 5-5 किलो आहे पूर्ण धान्य, आणि डाळीचा चूर वगैरे कमी असला तर चालतो। अशा प्रकारे या ठिकाणी सोयाबीनच्या डाळ्या पण आपल्याला चालणार आहे। तर हे पूर्ण एकखट्टी भरडून आणायचं, कारण आपण जी सुग्रास ढेप आहे तर ती सुद्धा नाही आणली तर चालते, सुग्रास सुद्धा याच्यापेक्षा हलकी पडणार आहे। तर हे खूप पौष्टिक या ठिकाणी आहे, आणि आम्ही हेच उपयोग केल्यामुळे मी तुम्हाला सांगते की खरोखरच या ठिकाणी खूप असा फायदा आमच्या इकडे म्हशीला झाला आहे। तर पूर्ण एकखट्टी करून या ठिकाणी जेव्हा आम्ही भरडून आणलं, तर रोजच्या जो आपलं दाण आहे, आलप आहे, तर त्याच्यात अर्धा किलो आम्ही रोज संध्याकाळच्या दाना ते टाकत होतो। तर खरोखर मात्र जी डॉक्टरनं सांगितली होती की आता म्हशीला 4 ते 5 सलाईन लावून सुद्धा जमणार नाही, कॅल्शियमच्या बाटल्या, असं खूप म्हशीला 8 ते 10 हजार रुपये या ठिकाणी खर्च येणार आहे, तेव्हाच कुठे कॅल्शियम वाढेल। तर हे पूर्ण हे बघा, हे ढेपमध्ये असं मिक्स करून रोज 2 किलो ढेप आणि अर्धा किलो मी सांगितल्याप्रमाणे हे पूर्ण आम्ही भरडून घेतलं। तर पूर्ण पीठ हे एकखट्टी करून रोज ही आहे कळीची ढेपसुद्धा टाकली, आणि हे बघा, हे पूर्ण असं भरडून आणलं चक्कीहून मिक्स करून, आणि हे अर्धा किलो रोजच्या दानात जेव्हा गुरांना दिलं, तर खरोखर ज्या ठिकाणी आमची म्हैस 2 ते 2.5 लिटर दूध देत होती, आणि छोट्या ज्या चुना आहे तर तो थोडा एका पोळीत रोज सकाळी म्हशीला आलप द्यायच्या अगोदर आपण द्यायचं आहे। तर खरोखर मंडळी, आपल्या घरी जरी दुधाळ जनावर जर असेल तर नक्कीच अशी काळजी आपल्याला घ्यायची आहे, कारण जनावरांचं टेम्परेचर आणि कॅल्शियम जर कमी झालं तर खूप दुधावर परिणाम होतो। आणि बघा, ही 10 लिटरची या ठिकाणी बाटली आहे,
तर खरोखर मंडळी या ठिकाणी 7 लिटर दूध तर एक म्हैसी देऊ राहिली आणि इतका फायदा या ठिकाणी झाला. तर खरोखर जो अनुभव घेतला आहे तर तोच या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. नक्कीच जर तुम्ही हे करून जर बघितलं तर खरोखर आपलं दूध हे वाढल्याशिवाय राहणार नाही. ते बघा आमचं दूध हे डेअरीवर जातं. सकाळचं दूध आणि संध्याकाळी गावातच उकडे आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी एकदम छान प्रकारे या ठिकाणी म्हशीला दुधाचा जो आम्हाला या ठिकाणी अनुभव आला तर तोच मी सांगितला आहे. तर खरोखर सुग्रास देवसुद्धा या ठिकाणी मागे पडणार आहे. तर म्हणून नक्कीच हा व्हिडिओ सर्वांनी पाहायचा ना आणि आपल्या दुधा जनावरांची अशी या ठिकाणी जर आपण काळजी घेतली तर खरोखरच आपला जो दवाखान्याचा खर्च आहे तो सुद्धा कमी होऊन दूधसुद्धा वाढणार आहे. म्हशीचं कॅल्शियम टेम्परेचर या ठिकाणी जर व्यवस्थित असलं तर म्हैस दूध बी देणार. फॅट बी म्हशीचा आपल्याला खूप छान प्रकारे या ठिकाणी लागणार आहे. म्हणून अशा प्रकारे आपल्या दुग्ध जे जनावर आहे तर त्याची आपल्याला विशेष प्रकारे काळजी घ्यायची आहे. जोडूनच जो दुग्ध व्यवसाय आमच्याकडे थोडाफार आहे तर तो अनुभव मी तुमच्यासोबत जो शेअर केला आहे. तर प्लीज असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक